प्रत्येक क्षेत्रात हिंदी अनिवार्य असून तिचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे। यासाठी हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी फक्त कला शाखेचे विद्यार्थीच नव्हे तर विज्ञान शाखेचे विद्यार्थी देखील हिंदी हा विषय त्यांनी निवडावा, यातून आपलं करिअर घडवावं आणि महात्मा गांधींचं स्वप्न साकार करावं असं आवाहन मुख्याध्यापक गफूर सगरी यांनी केले। येथील दी प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हिंदी दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। प्रशालेचे मुख्याध्यापक गफूर सगरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। यावेळी हिंदी दिवसाचे औचित्य साधून मेहरुबा शेख, अलमासी नामदार, फरीजा विजापुरे, पठाण नुरल सबा, अल्फिया फिरजादे, महविश शेख, नुरैन फातिमा शेख, अब्दुल करीम शेख या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी हिंदी विभाग प्रमुख म्हणून सरदार नदाफ यांनी आपल्या प्रास्ताविकात हिंदी भाषेची राष्ट्रभाषा म्हणून ते संपर्क भाषा म्हणून केलेला प्रवास, अनेक लेखक कवी यांचे हिंदी भाषेसाठीचे योगदान आणि हिंदी भाषेचा प्रवाह किती मोठा आहे यावर आपले विचार मांडले। हिंदीच्या शिक्षिका मेहरून सय्यद यांनी हिंदी भाषेचा गोडवा यावर भाष्य केले। प्रशालेच्या पर्यवेक्षिका सादिका बाराजगी यांनी हिंदी आणि उर्दू भाषेचे अतूट नाते आहे, जसे आई आणि मावशीचे नाते असते असे विशद केले। या प्रसंगी मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी आदिना तस्किन चौधरी हिने केले। प्रशालेचे शिक्षक अयाज शेख यांनी आभार मानले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।